जन्माला घालणारी सुद्धा आईच आहे. मग काय आपल्या आईच्या दुधात तेवढी ताकद नसन का? आसन आपल्यालाही आपल्या आईनं दूधच पाजलं, फक्त आपण मोठ्या झाल्यावर त्या दुधात दारू मिक्स केली म्हणून एवढा गोंधळ झालाय. म्हणून आपल्यालाही जन्माला घालणारी आई पवित्रच आहे. प्रत्येक माणसाची आई ही पवित्रच असते. मग आपल्या हातून ती क्रांती का घडली नाही? त्याचं कारण आहे या जगामध्ये शूरवीर जन्माला येण्याकरता सुद्धा आईची कुस पवित्र लागती. म्हणून माँसाहेब जिजाऊची कुस सुद्धा पवित्र होती. म्हणून जीवन जगत असताना कीर्ती या जगामध्ये फक्त शूरवीरांची राहती आणि दुसरी कीर्ती भगवत भक्ताची कीर्ती या जगात आहे. तिसऱ्या व्यक्तीची कीर्ती या जगात नाही. म्हणून सत्य विठोबाचं नामस्मरण जर आपण मुखातून घेतलं, बंधन नाहीसं होतं एक, जगात कीर्ती राहती दोन. पण आता आलं आपण वर पुन्हा बर का, 2च मिनिटं घेतो. हे पण लय खराब आहे. भाव जाती गाठी त्यासी लाभ उठावटी. भाव शुद्ध जरी असेल तर भगवान परमात्मा आपल्या करता धावून यायला उशीर लावत नाही. कौरवी पांचाळे सभे माझी आणिली वस्त्र हरणे वस्त्री. भगवान परमात्म्याची सख्खी बहीण होती कोण? झोपल्या? भगवान कृष्णाची सख्खी बहीण होती कोण? तू सांग म्हण, तुला कशाला आणली? तसं काही म्हणणार नाही तुम्ही, माझ्या आई सारखी आहे सगळ्या. हा, भगवान परमात्म्याची सख्खी बहीण होती कोण? सुभद्रा. आणि मानलेली बहीण होती कोण? द्रौपदी. उठला देव की कोणाच्या घरी जायचं भाऊ? हा, द्रौपदीच्या. कौन? सख्खी बहीण कोण होती? सुभद्रा. पण उठला देव की द्रौपदीकडे जायचा, कारण द्रौपदी ताई देवाचं रात्रंदिवस चिंतन करायची. हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे. जो व्यक्ती देवाचं चिंतन करतो, देव त्याच्या सोबत नेहमी राहतो. पण उद्धवाला हे पटी नाही. उद्धव म्हणला, कृष्णा तुला काही कळतं का? आपली सख्खी बहीण सुभद्रा आहे, उठला की द्रौपदी ताईकडे जायचो. म्हणजे उद्धवा, तुला द्रौपदीचा भाव किती शुद्ध आहे. भाव ज्याचे गाठी किती द्रौपदीचा भाव शुद्ध आहे, तुला 2 मिनिटात सांगतो. सकाळची वेळ होती, उद्धवाचा हात धरला भगवान कृष्ण आणि उद्धव सुभद्राताईच्या दारात आले. म्हणले, ताई लय भूक लागली. म्हणले, काल एकादशी होती, आज द्वादशी, मला फार भूक लागली, काहीतरी खायला दे. अर्जुनाची बायको आणि भगवान परमात्म्याची बहीण, त्याच्या घरी काही कमी असेल का तिच्या? पण ती 8 वाजता ब्रश करत होती. मोठीची बायको होती ना, 8 वाजता ब्रश करत होती. म्हणले, हे पाय, आता वाजले 8, मी आता ब्रश करणार, मग मी तोंड धुणार, मग मी चहा घेणार, मग मी फिरायला जाणार. ते फिरायला जात नाही का शहरातल्या बाया, जॉगिंग म्हणतात त्याला, फिरायला. काही फिरायला जाऊ राहिली तब्येत जादा झाल्या म्हणून, आणि काही व्यायाम करू राहिली तब्येत बनली पाहिजे म्हणून. मग मी म्हणतो, जैशी बनली नाही त्या ना बनूच नाही ना. आता पण ती फिरायला जायची बी पद्धत अशी आहे. तुम्ही शहरात जाऊन पहा, ते ढेपेचं पताड नाही राहत का म्हशीच्या, त्या असं उलटो गळ्यात बिचूळ राहत. शहरात मुक्कामी राहून पहा तुम्ही, आणि ती खिडकी मागं असं सारून पहा. सकाळी शहरात असा आवाज येतो, म्हैस धापसण्या कशी देते अशी, पळत सुट्ट्या सगळे. बरं, त्याला विचारा काऊन पळू राहिले? ते म्हणले, तब्येत कमी करणे. जे घरी खाऊ राहिले शहरात, त्याला विचारा काऊन खाऊ राहिले? त्यांच्या तब्येत बनवली. मग नाही केली तेच पुरतं नाही का? परत आधीच नीटनेटके बाजऱ्या सोमल्या असते खेड्यात राहून, तर तिथे जाऊन काय फायदा केला? तेच तिथंच आलं ते. म्हणले, मी फिरायला जाणार, मग मी तिकून येणार, मग मी स्नान करणार, मग मी स्वयंपाक करणार, आणि मग तोपर्यंत दुपारचे 2 वाजणार. हर्षद महाराज. भगवान परमात्मा म्हणले, उद्धवा पायरी सख्खी बहीण. पण जी हुशार बहीण राहते ना, तिला पाहुणे बी नाराज होऊ द्यायचे राहत नाही, आणि स्वयंपाक बी करायचं राहत नाही. लय हुशार राहतात काही बाया, 1 नंबर. लगे स्वयंपाक बी करत नाही आणि पाहुणे बी नाराज होत नाही. उठाच टायमाला म्हणते त्या, नाश्ता केला असता नाही तर. मग तेव्हाच काय केलं तो? माग गेले असते नाही तर जेवून. इतक्या हुशार राहत्या काही बाया. सुभद्रा ताई हुशारच होती.
म्हणले बघा स्वयंपाक करायला वेळ लागेल, एक काम करा, तुम्हालाच भूका लागेल असेल तर किचन रूम मध्ये जा, किचन रूम मध्ये फ्रीज आहे, त्याच्यात 2 सफरचंद आहे, ते सफरचंद घ्या, किचन वाट्यावरचा चाकू घ्या, 2 जण 2 सफरचंद चिरा आणि खा. याला पळवाट म्हणते. काय म्हणते याला? आता देवाला भूक असेल का हो? हा अहो मुंगे के पाव में घुंगरू बसता वो अल्लाह सुनता. मुक्याला खाऊ घालतो तोच, चांगल्याला बी खाऊ घालतो तोच, सगळ्या विश्वाचं पालन पोषण करणारा देव, त्याला भूक असेल का? पण त्याला फक्त भावपणाचा शुद्ध हे उद्धवाला दाखवायचं होतं. देव किचन रूम मध्ये गेला, सफरचंद हातात घेतलं, किचन वाट्यावरचा चाकू बी हातात घेतला, देवात सफरचंद कापलंच नाही, बोट कापलं, भळभळ भळभळ रगत निघायला लागलं. उद्धवाला सांगितलं ताई दादाच्या बोटाला चाकू लागला, बोट कापलं, काहीतरी चिंधी बांधला. अर्जुनाची बायको आणि भगवान परमात्म्याची बहीण मावली, किती साड्या असं हा, देवाची बहीण आणि अर्जुनाची बायको चेअरमन काका, किती साड्या असतील आपल्या घरी? 3-3, 4-4 कापड आहे. मंगळवारची वेगळी, बुधवारची वेगळी, गुरुवारची वेगळी, शुक्रवारची वेगळी, पुन्हा मॅचिंग, शनिवारची वेगळी, गुरुभावान गेली वेगळी, बर्थडेची वेगळी, भाऊबीजीची वेगळी, पुन्हा ती गुरुवार झाडाची वेगळी, स्वामी समर्थाला जायच्या रोजी ती वेगळी, पुन्हा आता हळदीच्या सगळ्या पिवळ्यास. किती साड्या असेल. सुभद्राताईने कपाट उघडलं, कोणती बी साडी हातात घेतली तुकाराम महाराज तर तिला फाड्या वाटेने हातात घेतली. ती म्हणजे माय कस काय फाडू ही, इथं मांडू परतनीची हातात घेतली, कस काय फाडू माई, इथं मानाची हातात घेतली, कस काय फाडू, इथं भाऊबीजीची हातात घेतली, कस काय फाडू, इथं माझ्या भावाने गेले. 15 कपाट उघडले, पण तिला चिंधी सापडली. भगवान परमात्म्यानं तसंच हातात बोट धरलं. सकाळची वेळ होती. भगवान परमात्मा आणि उद्धव हात बोटाला लागलेलं आहे, बोटाचं रक्त गळतं. भगवान परमात्मा आणि उद्धव द्रौपदी ताईच्या दारी आले. सकाळची वेळ होती. द्रौपदी ताई तुळशीला पाणी घालत होती, हातात पूजेचं ताट तसंच होतं. पळत आली, भगवान परमात्म्याच्या हाताकडे पाहिलं, म्हणले दादा अरे काय झालं तुला, कुठं गेलता? म्हणले भूक लागली होती, असं असं ताईच्या घरी गेलतो, सफरचंद चिरायला लागलो, सफरचंद कापलंच नाही, मो बोट कापलो. घरात जाणार कधी, कपाट उघडणार कधी, आणि दादाच्या हाताला बांधायला चिंधी आणणार कधी? क्षणाचाही विलंब न लावता डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि भगवान परमात्म्याच्या बोटाला चिंधी बांधण्याकरता डोक्यावरचा पदर द्रौपदीताई फाडायला लागली. पदर फाडण्याकरता हात घातला. उद्धवानं सांगितलं ताई काय करती? म्हणले दादाच्या बोटाला चिंधी बांधायची ना, पदर फाडती. म्हणले तो भागवत ऐकेल नाही का? म्हणले काय सांगितले भागवतात? म्हणले ज्या बाईचा मालक जिवंत आहे, ज्या बाईच्या कपाळाचं कुंकू जिवंत आहे, त्या बाईना पदरातून साडी फाडायची. झोपल्या काय म्हणे उद्धव ताई? ज्या बाईच्या कपाळाचं कुंकू जिवंत आहे, ज्या बाईचा मालक जिवंत आहे, त्या बाईना पदरातून साडी फाडायची नाही एक. आणि ज्या बाईचा मालक जिवंत आहे, ज्या बाईच्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे, त्या बाईना कपाळावरची केस कापायची नाही 2. ब्युटी पार्लर तर पुढंच राहिलो. म्हणले दादा ज्या बाईचा मालक जिवंत आहे, ज्या बाईच्या कपाळाचं कुंकू जिवंत आहे, त्या बाईना पदरातून साडी फाडायची नाही मला माहिती आहे. पण माझ्या मालकाला किती दिवस जिवंत ठेवायचं ते या दादाच्या हातात आहे. म्हणून वस्त्र बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, फाडूनी बरदरी लागे, बरदरी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून. द्रौपदीची बंधू शोभे नारायण. भगवान परमात्म्याला बोटभर चिंधी बांधली तर भर सभेमध्ये ज्या वेळी द्रौपदी वस्त्रहरणाचा कार्यक्रम झाला, ज्यावेळी दुःशासनानं द्रौपदीला भर सभेत ओढत आणलं, त्यावेळेस माझा भगवान परमात्मा स्वतः वस्त्र झाला. काय कारण? भाव ज्याची गाठी
त्यासी लाभ उठा उठी आणि नाम घेणारा माणूस, नाम घेणारा साधक भोळा जरी असला तर जिंकू जाणी कळी काळा भोळा